तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन तडकदार भडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ खट्ट अशा पावसाळ्याच्या ब्लॉगमध्ये. तर काल रात्री 8:30 वाजता आम्ही घरात पोहोचलो. आमचं पूर्ण दर्शन जर्नी होती का नाही, जी 750 किलोमीटर आमची जर्नी होती ती आमची काल रात्री 8:30 वाजता संपली. म्हणजे आम्ही घरात पोहोचलो 8:30 वाजता काल रात्री. तर सर्वप्रथम आम्ही इथनं जाताना गेलतो आमच्या घरातून झालेलं, इथनं गावातल्या घरातनं तिथनं गेलो डायरेक्ट पंढरपूरला. पंढरपूर आमच्या इथनं 120 किलोमीटर आहे. तो 120 किलोमीटरचा प्रवास आमचा झाला. आणि तिथनं पुढं आम्ही तुळजापूरला गेलो. तुळजापूरला पंढरपुरातनं माझ्या मते 102 किलोमीटर प्रवास होता तो पण आम्ही पंढरपूर दर्शन करून लगेच माझ्या मते 10 वाजता आम्ही पंढरपुरातनं दर्शन घेऊन परत ना पुढे गेलो. तुळजापुरात 2च्या दरम्यान पोचलो काय तर. आणि 2च्या दरम्यान पोचून दर्शन घेऊन तिथनं आणि परत आमचं मार्ग म्हणून अक्कलकोटच्या बाजून झालं. अक्कलकोट तिथनं माझ्या मते 82 किलोमीटर का 86 किलोमीटर काय तर होतं. तिथनं 86 किलोमीटर प्रवास करून आम्ही संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान आम्ही अक्कलकोटमध्ये होतो. आणि अक्कलकोटमध्ये आम्ही रूम वगैरे इकडे तिकडे फिरलो, जरा भरकडलो वगैरे. त्याचा पण ब्लॉग आहे यूट्यूबवर जाऊन तुम्ही बघू शकताय, आला असेल आता आपला ब्लॉग. तर तो पण ब्लॉग आहे, तो पण बघून घ्या. इकडे तिकडे आमची भ्रमंती वगैरे झाली, जरा माहिती घेतली, तिथला आढावा वगैरे घेतला अक्कलकोटमधला. आणि मग संध्याकाळी तिथंच आम्ही भक्तनिवासला राहिलो. भक्तनिवासला राहिल्यानंतर आम्हाला 350 रुपयाला पर बेड पडला. एक हॉल होता, त्यात बेड सिस्टीम होती सगळी, तिथंच आम्ही बेड वगैरे घेतलेला. मग ती झाल्यानंतर सकाळी 5ला आम्ही उठून आरतीला जाणार होतो, पण प्रवास जास्त झाला. माझ्या मते एका दिवसाचा आमचा 250 किलोमीटर प्रवास काहीतरी झाला. मग एवढा प्रवास झाला आहे टू व्हीलर प्लॅटिनावरनं म्हणल्यानं विषय हार्ड झाला. त्यामुळे सकाळी उठलो नाही. सकाळी 6ला जाग आली आम्हाला. 6ला जाग आल्यावर ना मग म्हणलं आयला आरती आता बुडली म्हणलं, मग आरतीला काय जायचं व्हायचं नाही. मग जरा आणि झोपलो आणि झोपून परत आवरलं. 7 वाजता दर्शनाला गेलो, स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. तिथनं परत ना 102 किलोमीटर आहे गणगापूर कर्नाटकात. गणगापूरचा प्रवास चालू केला. माझ्या मते 10 वाजता 10:30 10:15 वाजता आम्ही काहीतरी गणगापुरात पोचलो. दर्शन वगैरे आत घ्यायला गेलो. तर दर्शन घ्यायला गेलो तर मुखदर्शन बंदच होतं. तुम्ही यात असेल तर लाईनीने या, 2 ते 3 तास लागतील म्हणून सांगितलं तिथं. नाहीतर मग डायरेक्ट तुम्हाला VIP दर्शन 200 रुपये जाऊन सोडतो आतमधले. आम्ही काही ते घेतलं नाही. बाहेर स्क्रीनवर दत्त महाराजांचं फोटो वगैरे दिसत होता, त्यावर दर्शन घेतलं आतलं गाभाऱ्यातलं. आणि तिथनं परत ना आम्ही हल्लो माझ्या मते विजापूरला. 12:30 वाजता तिथनं हल्लो गणगापुरातनं. आणि संध्याकाळी 4:30 वाजता विजापुरात पोचलो. तिथनं 105 किलोमीटर विजापूर होतं. 105 नाही, 125 किलोमीटरच्या आसपास काहीतरी विजापूर होतं. तिथनं आम्ही विजापूरला हल्लो. पण 125 किलोमीटर जाताना आम्हाला लय ताप झाला. ताप म्हणजे वाऱ्याचं प्रेशर एवढं होतं नाही, वारा असं दाबत होतं आम्हाला, मागं गाडी दाबत होतं. गाडीची मूठ फुल जरी असली, शेवटला एंडला टोकायची मूठ, तरी पण असं वारं दाबायचं. 70 वार असलेला काटा 50 वर यायचा, एवढं वारं दाबायचं. त्यामुळे आमचं लय टाईम गेलं. नाहीतर आम्ही 2-2.5 तासात पोचलो असतो विजापुरात. आमचं एवढं टाईम गेलं नसतं. 4:30 वाजले आम्हाला विजापुरात पोचायला. 4:30 वाजता परत तिकीट वगैरे काढलं. तिथे तिकीटचं पण लय काही टेन्शन नाही. 20 रुपये तिकीट आहे. आणि जर तुम्ही ऑनलाईन घेतलं तर 20 रुपये आहे. आणि जर ऑफलाईन घेतलं म्हणजे कागदपत्र वगैरे करून तर 30 रुपयाच्या आसपास काय तर तिकीट जातं तुमचं. आणि म्युझियमचं सेपरेट तिकीट आहे, ती पण बाहेरच काढायला लागते. मग आता एक म्युझियम आहे, ती पण बघायला भेटतं तुम्हाला. तिथं अँटिक जुन्या पुराण्या वस्तू आहेत त्यांच्या, त्या पण बघायला भेटते त्या. आणि तो सगळा तिथला वनवा करून मग संध्याकाळी 5 वाजता मी तिथनं हल्लो आणि 8:30 वाजता घरात पोचलो. येताना पण वारं भरपूर होतं आम्हाला. आम्ही येताना आलो जतमधनं आल्या नागजपाट्यात, जतमधनं डायरेक्ट नागजपाट्यावर डायरेक्ट नागजपाट्यापासून आपल्याला पुढचं काय सगळं माहीत होतं. मग येताना जरा गुगल मॅपची सहाय्यता घेत आम्ही सगळं केलोय. तर टकाटक विषय झाला, एकदम एक नंबर टकाटक विषय झाला. आणि इथं पोचलो, आज दुसरा दिवस आहे. आणि आमचे पप्पा गेले आता वारीला. आषाढी वारी जवळ आले, त्यामुळे पंढरपूरला वारीला निघाले ते आमचं पप्पा. वारीला काय डायरेक्ट पंढरपूरला गेलं नाही, इथनं पुण्याला गेले ती. पुण्यात पण भद्या पाऊस चालू आहे, इंद्रायणी नदीला पूर आलाय, असा काहीतरी विषय झाला आहे. मग अलीकडेच थांबले ती. अलीकडे थांबून परत ना उद्याच्याला सकाळी काय तर हलणार आहे वाटतं तिथनं चालत पंढरपूरकडं. आणि मी सध्या आलो मयात. एवढं सगळा विषय सांगितला तुम्हाला. आणि मी सध्या मयात आहे, तुम्हाला काय आलंच असेल. आणि पाऊस चालू आहे कंटिन्यू, मग जर रिपझिप पाऊसच चालू आहे, विषय हार्ड. आता पप्पा आमचे गेले ते वारीला म्हणल्यावर ना गुराढोरांचं सगळं माझ्याकडे झाले. सकाळी वैरण वगैरे काढली भरगच्च, 2 ते 3 मिनटं हत्ती कसं आणलं, भरगच्च वैरण झाल्या. आता जरा शेणा गाणंच बघायचं गुरांचं. पाऊस काय कमी येईन झालाय, अजिबात कमी येईन झालाय, टाप चालूच आहे पडायला. आणि टोटल माझ्या गाडीचा प्रवास किती झाला ही दावाच तुम्हाला राहीलच की. तर आम्ही इथनं हलताना पेट्रोल पंपावर चेक केलं होतं, तुळशी फाट्यावर गेलो त्यावेळेला 25,528 किलोमीटर काय तर होतं. आणि आता काटा बघा, आता काटा एवढा आहे 26,281. 25,228 आणि 26,281 एवढा प्रवास आमचा झाला आहे. त्यात एक 2-4 किलोमीटर इकडे तिकडे सोडून द्या, एवढा गच्च प्रवास आमचा झाला आहे. आणि विषय हार्ड
पाक 2 दिवसात बुक्का उठवला आणि प्लॅटिनम साथ सोडली नाही. फक्त एकदाच काय झालं, मोहोळमध्ये पंढरपूरच्या पुढे गेल्यावर जरा वायर एक कट झाली आपल्या हॉर्नची, त्यामुळे जरा विषय हार्ड झाला. तिथं जरा गेलो, तेवढा काही विषय नाही. तुळजापूरला जाताना, पंढरपूर तुळजापूर जाताना जरा मोहोळमध्ये तिथं हॉर्न खराब झालं, तर तेवढीच वायर तेवढी तिथं जरा चेक करून बसवली. ती बी लय पैसे खर्च झाला ना आपला, 10 रुपये गेलं खर्च फक्त, एवढा काही विषय नाही. तर चालतंय, गोराढोरांचा आवरावरी करायची आम्हाला. आत्ता वाजले संध्याकाळच्या, किती वाजलेत आता, आणि आत्ता वाजले त्या संध्याकाळच्या करेक्ट 5:30 पावणे 6 झाला या. आता मला आवरावरीकडे गेलं पाहिजे, आवरावरी वगैरे केली पाहिजे गुरांची, कारण गुरं दुपारी 3 वाजता वैरण टाकलेली, त्याच्यावर काय नाही. तर जातो आता गुरांच्याकडे जाऊन आवरावरी चालू करतो आणि धारा वगैरे काढून सगळं जायचं आहे. किटली पण घेऊन आलो मी. तर चालतंय, इथलं आवरावरी सगळी करतो आणि लगेच गावात जातो. इथं थांबून लय वाढलं नाही, परत संध्याकाळ झाली की जास्त पाऊस वाढतो आणि पावसाचं वातावरण लय सदृश्य होतंय जाम. तर बाबांनो, फायनली अथक परिश्रमाने खडतर प्रवास करून मी शिर्डमधला सगळा कार्यक्रम माझा आवरावरीत झाला या. शिर्डीला इकडे वैरण टाकल्या, पाडील बी टाकल्या, तिकडे गायला पण वैरण टाकल्या आणि सगळं आवरावरी करायचं म्हणलं का नाही, इकडे जरा विषय हाड होतोय, कारण पाऊस चालू आहे, त्यामुळे जरा वल्ल किचकिच होतंय, त्यामुळे लय टाईम जात आहे. त्यामुळे आधीमध्ये काय फुटेज घेऊ शकलो नाही मित्रांनो. सगळे आवरल्यानंतर जावलोय टकाटकपैकी. आता तिथला सगळा विषय आवरला आहे. आता जरा मोठं मारायचं, माळानं फिरवून आणायचं, बांधायचं तिथं आहे तिथं, लगेच मार्क म्हणून गावात करायचं, कारण पाऊस काय थांबून झाला आहे. पाऊस एकसारखा कंटिन्यू चालू आहे बघा, टिपूक 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 पाऊस चालू आहे. विषय हारड्या पावसाचा टिपटिप. ह्या वर्षी पाऊस कमी आहे, आल निनो आलं, हे आलं ते आलं, कांदा लसून काय सुद्धा होत नाही. पाऊस पडायचा एवढा पडणार आहे, जरा लेट झाला, 2 महिन्यामुळे लेट झाला असेल. तर बाबांनो, भर पावसात छत्री वगैरे घेऊन मी आलोय आमच्या मोठेश्वर महाराजांना फिरवायला इकडं माळाला, कारण सकाळ जर एकाच ठिकाणी बांधून होतं ती हिसकत हिसकत येते बघा, उडते बघा कसं. ह्या हाताचं छत्री धरलं, ह्या हाताचं सकाळी त्याची, त्यामुळे वाढायला लागला कार्यकर्ता कानाकान. आणि आमच्या माळाला असं काहीतरी वातावरण आहे सध्या. इथं पोरांचं ग्राउंड आहे, ती पण भिजलंय, पाक चिपचिपीत झालं ज्या गावात, आणि हिरवं हिरवं आता उगवायला लागलं हळूहळू. आता इथनं पुढं थोड्या दिवसात आमचं माळ हिरवं गार होतंय, एकदम टाकाटक वातावरण होतंय. आणि पाऊस इकडच्या बाजून बघा कसा आहे, एकसारखा पाऊस आहे, आभाळ वगैरे बघा कसं गच्च आहे. तर पाऊस एकसारखा चालू आहे, कणाकण पाऊस पडायला लागला आहे, बारीक बारीक पाऊस आहे, पण मागं मुसळधार पाऊस चालू आहे, त्यामुळे नद्या नाळलं ओसंडायला लागले ते. आणि मोठं महाराज असली सध्या फिरवा मी माळालाच आहे इकडं. पाऊस बघा एकसारखा कसा पडायला लागला आहे, बद्या 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 बद्या, रिपझिप चालू आहे. बद्या एवढा पाऊस नाही, पण रिपझिप चालू आहे. पण एवढ्या पावसातच भिजवायला लय पाऊस येऊ बाहेर आहे, म्हणजे एवढ्या पावसात तुम्ही गाडी बसून सानिशिरी निघाला का नाही, कानिशिरी भिजवून टाकतो पाऊस तुम्हाला. आणि मोठं महाराजांनी पाणी काही सहन होत नाही, त्यामुळे पळायला लागले तर बघा माळानं सगळ्या कसं. चला घराला लवकर, चला घराला लवकर, चल की आता. बघा हाय का, असा विषय आहे मोठूचा, त्यामुळं लवकर आवरायचं, मोठूचा कार्यक्रम आणि लवकर जायचं. तर चला. तर बाबांनो, आत्ता जस्ट सगळी मारली आवरावरी करून मी आत्ता जस्ट गावात पोचले, आणि आल्या आमचं चिंगळू महाराज भेटलं. लय दिवस झालं चिंगळू महाराज तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलं नसतील. तर चिंगळू महाराजांनी सगळा गेटअप घातलाय त्यांचा. पाऊस सदृश्य वातावरण असल्यामुळे बाहेर पाऊस पडायला लागला, बारीक रिमझिम जोरात वाढला आईच्या गावात अचानकच. पाऊस जरा वाढलाय आणि गार वारा असल्यामुळे चिंगळूला स्वेटर गोंच सगळं घालून टाकाटकपैकी सजवलाय. कसा आहे हा, गार वाटतोय, गार वाटतं म्हणा मला. तर 700 किलोमीटर प्रवास आम्ही केला, त्यावेळेला काही 2 दिवस झाले चिंगळू महाराजांचं दर्शनच झालं नव्हतं आम्हाला. पाऊस लय पडायला लागलाय मम्मी, आणि असल्या पावसात आम्ही मम्मी 700 किलोमीटर प्रवास केला, त्यात निम्मा पाऊस नव्हता सोड, आपल्या इकडेच पाऊस आले. तर मम्मी कसं वाटतं तुम्हाला, आम्ही प्रवासाला गेलतो गेलो 700 किलोमीटर प्रवास झाला आमचा. कवा गेलता, कवा म्हणते मम्मी यायचे का. चांगलं वाटते, तुम्ही ब्लॉग बघतच असेल आमचे, 1-2 ब्लॉग आले ते आतापर्यंत. 700 किलोमीटर प्रवास झालेला, त्यातलं 2 ब्लॉग 2 दिवसात आमचा आली तो ऑलरेडी, बाकी थोडंफार 1-2 राहिले ते. आणि आत्ता सध्या नियोजन केलंय जेवणाचं, निकिता यांनी यांच्या अर्थसहाय्यातून नियोजन झालंय. अर्थसहाय्य का श्रमदानातून, मम्मीने केलं का, मम्मी यांच्या श्रमदानातून झालं वाटतं. तर सध्या आहेत आमच्या घरात आज धपाट्या, वड्या, दह्याची 2 पाकिट, टकाटक नियोजन आहे. चिंगल्या तुला काय खाणार यातलं, दही धपाटी का काय, मी काहीच खाणार नाही म्हणावं. बघ बोट धावतंय, धपाटी खाणं म्हणते, धपाटी खाणं म्हणते, बोट धावतंय धपाटीकडं, धपाटी खाणं नाही चालतंय. मी आता जेवाय बसतो जरा भोजनाला. बघ पाऊस सदृश्य वातावरण आणि पाणी, पावसात पाणी, चिंगळ्याचा मोह नाही, जरा पाणी सांडलं इथं, विषय हाड जरा चालायचं, तेवढं पर्याय नाही त्याला. बोलता चालता असं पाणी सांडत राहतं या. अजून एक फडकं आणतो पुसायला. ह्या बघा इथलं फडकं उचललं आणि घेऊन आपण गेलो, आणि हे जरा फडकं
ओके टकाटक पैकी पुसून घ्या चक्क. आणि एवढा विषय होतोय बाहेर पाऊस चालू आहे आणि घरात पाण्याची जर किचकिच झाली का ना कसं तरी वेगळंच वाटतंय काय म्हणायची चिंगळ्या हे नाही. पाऊस बघ की बाहेर कसं चालू आहे तुला नाही ह्याला कोण पावसात नेऊन झाले हो त्यामुळे इथनंच पाऊस बघून हात डोलवतो असं आहे का खायचं नसतं बोट तसं. तर चालतंय जेवाय बसूया चला पाणी जरा सांडलेलं पुसून घेतलं अजून एक फडकं लागतंय झालं नको ओके. पाऊस बाहेर चालू असला आणि असं पाणी सांडले कसं तरी वाटतंय का मी किदा खरं सांगायचं मम्मी कसं तरी वाटतंय वाईट वाटतंय जीवाला मनाला तुमच्या कसं वाटतंय. हा तर 2 दह्याची पाकिट नको आहेत काय तुम्हाला ही ती पावली मम्मी घे की बघा हा टाकाटक. तर आजचं नियोजन आहे दही धपाटी आणि आळवाच्या वड्या मम्मीनं आळवाची पानं कुठनं टापून आणलीत माहित नाही पण टकाटक पैकी आणली ती. आणि चिंगळू महाराज सध्या माझ्या औषधी गलम गलम लागतोय गलम गलम चिंगल्या शिटल काटल्यामुळे तू गलम आहेस. बाहेर पाऊस बघायला जायचं ह्याला आता पाऊस कुठला आणायचा घरात चिंगल्या वरण पाडा वरण नाही पडत. तर चालतंय मी पण बसतो इथं आणि चिंगळू महाराज माझ्यासोबतच बसले इथं टाकाटक पैकी. बघा माईकला धक्काबुक्की करतोय कसं. आणि सध्या वाढाय चालू आहे धपाट्याचं वड्या चालू आहे त्या वाढायला. 1 नंबर वडी 1 नंबर वारणाचं दही आणि इकडं धपाटी आणि इकडं आमचे बॉस तिकडं मोठ्या बॉस इकडं बारक्या बॉस तिकडं मोठ्या बॉस. तर चालतंय जेवण वगैरे टकाटक पैकी करतो आता. आता वड्या आली त्याच धपाट पण येईल आणि मम्मी आता दही पण देईल. आपलं नियोजन टकाटक पैकी चालू करायचं आहे ना चिंगया.